नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू चक्क या ठिकाणी स्वानंदीच्या जे पण लॉकर आहे त्या लॉकरमध्ये आता काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. मात्र ते लॉकर काही त्यांना ओपन होत नाही आणि हे सर्व आता स्वानंदी तेथे रूममध्ये उभं राहून पाहत असते. त्यानंतर स्वानंदी काकूला बोलते की काकू, लॉकर असं नाही ओपन होणार. आता काकू पूर्णपणे आश्चर्यचकित झालेली असते की चक्क स्वानंदी इथे कशी काय पोहोचली असं काकूला वाटायला लागतं. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्ही इथं काय करत आहात. त्यानंतर काकू म्हणतात की अरे तू कधी आलीस असं तिला बोलतात आणि मी ते लॉन्ड्रीचे कपडे घेण्यासाठी आलेले असं सांगतात. स्वानंदी म्हणते की लॉन्ड्रीचे कपडे तर कपाटात नाहीत, इथे असतात. त्यानंतर काकू म्हणतात की मी चक्क विसरलेच असं नाटक करत असते पूर्णपणे. त्यानंतर स्वानंदी म्हणतात की तुम्हाला काय वाटलं मी जे पण सुष्मिता तुमचं काही ऐकते आणि तेच गोष्टी मी कंटिन्यू पूर्णपणे करल असं तुम्हाला वाटतं का. त्यानंतर काकू म्हणते की तू काय बरळतेस हे मला काही माहीत नाही. मात्र आता काकूची पूर्णपणे चोरी पकडल्या गेली असते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल मला काही समजलं नाही तर मला पूर्णपणे आता तू कळालेलं आहे असं स्वानंदी बोलत असते. मात्र आता तेवढ्यात तेथे जे पण सुष्मिता आणि अंशू येतात आणि आईला तिकडे त्या स्वानंदीला म्हणतात की चल आपण रील बनवूया असं करत असतात. मात्र स्वानंदी म्हणते की हां, हे नाटक होतं का तुमचं, मला वर न येऊ द्यायचं, वर असा हा प्रकार घडत आहे असं स्वानंदीला वाटायला लागतं. त्यानंतर आता सुष्मिता विचार करत असते की आपल्या बहिणीला तर सर्व आपल्याबद्दल माहीत होऊन बसलेलं आहे. त्यानंतर आता ते त्यांना सांगतात की स्वानंदीला म्हणतात की चला मी येते म्हणून ते दोघेही तिथून अंशू आणि सुष्मिता निघून जातात. त्यानंतर काकू म्हणतात की मी पण येते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्हाला पण रील बनवायची आहे का. त्यानंतर आता इकडे स्वानंदीची चोरी ही स्वानंदीने चोरी पकडल्या गेलेली असते आणि स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जे पण सुष्मिताला सांगता आणि त्या गोष्टी मी पूर्णपणे कंटिन्यू कराल तर हे असं नाही. तुमच्यापेक्षा या घरात आल्या तेव्हा मला कळालं की तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं मला इथे राहावं लागेल आणि तेच मी आता करत आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी तशी आहे तर तुम्ही ते ठरवून घ्या असं ती बोलत असते आणि म्हणते की आता मी माझ्यातला तुम्हाला चालूपणा हे कळालंच असेल असं स्वानंदी समजले असेल. मात्र आता काकू पूर्णपणे हैराण झालेली असते की स्वानंदीने आपल्याला आता उघडकीस आपली चोरीही पकडल्या गेली आहे. त्यानंतर आता इकडे सुष्मिता आणि अंशू एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर सुष्मिता म्हणते की अरे काय माझी तिथे आपलं नशीब, आपण तिथून निघालो, माझी बहीण मधातच आली असं बोलत असते. त्यानंतर अंशू म्हणतो की तुझ्या बहिणीला जिथं नाही तिथं ऐन वेळेला टपकायचं असतं का. त्यानंतर सुष्मिता म्हणते की अरे काही ना ते पैसे काढले असतील असं बोलते. त्यानंतर अंशू म्हणतो की आई या कामामध्ये खूप चालाक आहे आणि तिने ते पैसे काढूनच आणले असतील असं बोलत असतो. तेवढ्यात आता तिथे काकू येतात आणि ते विचारतात की आई पैशाचं काय झालं, पैसे काढलेत का. त्यानंतर आता आई बोलते की नाही, तिथं तुम्ही माझी वाट लावून निघून आला आहे, तुम्हाला मी खाली कशासाठी ठेवलं होतं, लक्ष देण्यासाठी. मात्र तुम्ही काय केलं, शिट्टी वाजवायची ठरलं होतं आपलं, मात्र तुम्ही ते केलं सुद्धा नाही असं बोलत असते. त्यानंतर आता इकडे अंशू आईला विचारतो की आई तू पैसे काढून आणले का. त्यानंतर आई म्हणते की नाही, मी पैसे काढून नाही आणले. त्यानंतर ते विचारतात की का. त्यानंतर ते बोलतात की ती आता खूप विचार करायला लागली, आपल्या पुढच्या 4 पावलं ती विचार करत आहे आणि तिने आपल्या लॉकरचं लॉकच बदलून टाकलं आहे म्हणून या चाबीचा काही उपयोग नाही, म्हणून ती आई आता चाबी खाली फेकून देते. त्यानंतर अंशुज म्हणतो की आई तुला आता काहीतरी करावं लागेल, कारण की मला पैशासाठी त्यांचा सातत्यानं फोन येत आहे. आता ज्या पण माणसाचे त्याने पैसे घेतलेले असतात अंशुजने, त्या माणसाचा पुन्हा एकदा त्याला कॉल येतो. आई म्हणते की अरे तू लवकर त्यांचा कॉल उचल आणि त्यांना देतो म्हणून सांग, नाही तर पुन्हा ती माणसं आपल्या घरी येतील. त्यानंतर अंशुज सांगतो की मी तुमचे पैसे देतील, मला कमीत कमी 1 दिवसाचा टाईम द्या. त्यानंतर आता फोन कट झाल्यानंतर अंशुज त्यांना आईला म्हणतो की आई आपल्याला काही करावं लागेल, आता आपला जो 1च दिवस आहे. त्यानंतर आई म्हणते की आता मला विचार करायला टाईम दे आणि तिथून आता आई निघून जाते. त्यानंतर अंशुज आणि सुष्मिता येथे आता विचारत असतात. अंशुज आता फार टेन्शनमध्ये असतो. अंशू सुष्मिताला पण विचारतो तुझे बाबा मला पैसे देतील का असं. त्यानंतर सुष्मिता म्हणते की नाही, बाबाजवळ एवढे पैसे मी कसं काय मागू. त्यानंतर अंशुज म्हणतो की इन्व्हेस्टमेंटच्या नादाने तू बाबांना पैसे माग. सुष्मिता म्हणते की नाही मी एवढे बाबांना पैसे नाही मागू शकत. त्यानंतर आता आजीने पूर्णपणे शिरा हा बनवलेला असतो आणि आता स्वानंदीला खायला देते. स्वानंदी शिरा खातो आणि म्हणते की आजी अप्रतिम, खूप सुंदर तू शिरा बनवलेला आहे. त्यानंतर आता आजी म्हणते की तुझ्या म्हणजे आपल्या पिंट्याला पण आता हा शिरा खूपच आवडायला लागेल. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आजी तुमच्या हाताला काय चव आहे, तुमच्या या शिऱ्याच्या प्रेमात मी पडले असं स्वानंदी बोलत असते. स्वानंदी म्हणते शिऱ्याच्या प्रेमात पडले, मग पिंट्यावरचं प्रेम का कमी झालं का. त्यानंतर आता ते हसायला लागतात दोघे पण. त्यानंतर आता आजी म्हणते की माझ्या पिंट्याला
हा शिरा खूप आवडेल, तू त्याला नक्की दे आणि त्याला समोर बसून खायला लाव असं सांगत असते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हो हो मी घेऊन जाईल. त्यानंतर आजी म्हणते की मी आता तू गेल्यानंतर तू सावकाश जा आणि जेवण केल्यानंतर तू गेल्यानंतर पिंट्याला पण दे. आता मी देवळात जाऊन येते आणि माझ्या मैत्रिणींना पण भेटून येते असं ते आता आजी बोलत असते. त्यानंतर स्वानंदी आता शिरा घेऊन निघालेली असते. त्यानंतर आजीला जाता जाता म्हणते की आजी तुम्ही खूपच गोड आहात, असं शिऱ्यापेक्षा तुम्ही गोड आहात असं बोलत असते. त्यानंतर आता स्वानंदी आजीला बाय बोलून तिथून निघून जाते. आता आजी पण येते, अक्षदाला म्हणते की गाडी काढ आणि मला देवळात जायचं आहे. त्यानंतर आता आजी पण इकडे देवळात जाण्यासाठी निघालेलं असतं. मात्र हे सर्व आता जण घरी कोणी नसल्यामुळे आता इकडे काकूला खूपच भारी मोका भेटलेला असतो आता पैसे चोरण्याचा. कारण की आता काकू अंशुज सोबत तिथं आलेला असतो आणि अंशुजला सर्व काही प्लॅन सांगते कसं काय करायचं ते. कारण की आता आपल्या घरी कोणीच नाही, आता आपल्याला येथून पैसे घ्यावेच लागणार आहेत असं आता काकूंचा डाव काकूने टाकलेला असतो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी राजवाड्यासाठी शिरा घेऊन गेलेले असते. त्यानंतर राजवाडे स्वानंदीला म्हणतात की तुम्ही इथे बेजारवत कशासाठी आलेला आहे, ड्रायव्हरजवळ डब्बा द्यायचा होता ना असं बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की त्यात काय, मला इथं मला काही काम नव्हतं म्हणून मी इकडे तुम्हाला भेटण्यासाठी आलेलं आहे असं बोलत असते. त्यानंतर स्वानंदी राजवाडे म्हणतात की अहो काही पण का, असं का, तुम्ही कशाला बेजार होत आला असं सातत्यानं बोलत राहतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की मी आता खाली जाते आणि ड्रायव्हरजवळ डब्बा देते, कारण की तुम्हाला ड्रायव्हरला पाहिल्यानं खूप आनंद होत आहे, मला पाहिल्यानं आनंद होत नाही ना तुम्हाला, तुमची बायको तुमच्या समोर आहे, थोडंसं आपण यात आपण खुश व्हावं यासाठी मी इथं आलेलं आहे, बोलण्यासाठी इथं आलेलं आहे असं बोलत असते. आणि चक्क आजीने शिरा पाठवल्यानंतर तर मला स्वतः यावंच लागेल असं बोलत असतात. त्यानंतर आता राजवाडे त्यांना बसायला सांगतात आणि बसल्यानंतर आता स्वानंदी जे पण शिरा असतो तो ओपन करते आणि म्हणते की आजीने चक्क तुमच्यासाठी बनवलेला आहे. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की चला तर आपण दोघं मिळून पण खाऊ. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आजी मला न खाता इकडे येऊ देतील का, आजीच्या समोर बसून आजीने मला शिरा खाऊ घातलेला आहे, त्यानंतर तुमच्यासाठीच हा शिरा मी घेऊन आलेला आहे. आणि त्यानंतर आता राजवाडे शिराची चव काय वासावरून म्हणतात की ह्या शिराच्या वासावरूनच मला शिरा कसा झाला आहे हे माहिती झालेलं आहे. त्यानंतर राजवाडे जसाही शिरा तोंडामध्ये घालतात तर सेम एक्सप्रेशन तशीच स्वानंदीने पण केलेली असते. स्वानंदी म्हणते की आजीचा हाताला खूपच चव आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतात की असा शिरा फक्त राजवाड्यांच्याच घरी बनवू शकतो आणि आजीच्या हाताला काय चव आहे असं बोलत असतो आणि शिऱ्याचा तो आनंद घेत असतो. मात्र इकडे आजी आता मंदिरात आलेली असते. त्यानंतर आजीची देवळात सर्व काही पूजा करून झाल्यानंतर आजी आता तिथे तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि म्हणते की मी तुझ्याकडे येणार आहे असं बोलत असते. आणि कॉल कट झाल्यानंतर आजी आता गाडीमध्ये बसण्यासाठी जात असते. मात्र आजीचा तिथे पाय एक लचकतो. त्यानंतर 2 बाया तिथे आलेल्या असतात आणि आजीला म्हणतात की आम्ही तुम्हाला गाडीपर्यंत सोडून देऊ. मात्र आजी त्यांना नकार देतात, तरी पण त्या आजीला घेऊन गाडीपर्यंत सोडायला जातात. तेवढ्यात आता तिथे एक गुंडांची व्हॅन आलेली असते आणि गुंडांची व्हॅन आता आजीला त्या गाडीमध्ये बसवतात बळजबरी आणि त्यांच्या नाकाला तो रुमाल लावतात, कारण की बेशुद्ध औषध त्यावर लावलेलं असतं आणि आजी पूर्णपणे आता बेशुद्ध होत असतात. आणि त्यानंतर आजीला आता गुंड घेऊन जात असतात. मात्र ही सर्व प्लॅनिंग आता येथे काकूने आणि अंशुजने केलेली असते. मात्र हे आजीला अद्यापही माहीत झालेलं नसतं. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी जे पण शिरा खात बसलेले असतात. आता राजवाडे स्वानंदीला आठवण करून देतात की तुम्हाला आजीला फीडबॅक द्यायचा आहे, त्यासाठी कॉल करा. त्यानंतर स्वानंदी आजीला कॉल करते, मात्र कॉल हा आजीचा बंद येतो. त्यानंतर स्वानंदी म्हणतात की आजी तर कधी फोन बंद करत नव्हत्या. त्यानंतर राजवाडे म्हणतात की तिला पिक्चर बघण्याच्या नादामध्ये, मोबाईलवर व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये तिचा मोबाईल स्विच ऑफ पडला आहे याचं तिला भानही राहिलं नसेल आणि चार्जिंग करायचं ती विसरली असेल असं बोलत असतात. त्यानंतर आता इकडे राजवाडे स्वानंदीला म्हणतात की ते मंदिरात गेल्यानंतर आता स्वानंदी घरी कॉल करून पाहते मितालीला कॉल केल्यानंतर मिताली पण म्हणते की आजी अद्यापही आले नाही. राजवाडे बोलतात की तिच्या एका मैत्रिणीकडे गेले असतील आणि सर्व मैत्रिणी मिळून पिक्चर बघायला गेले असतील असं बोलत असतात. मात्र आता आजीला चक्क इकडे गुंडांनी पकडलेलं असतं हे राजवाडे आणि स्वानंदीला माहीत नसतं. त्यानंतर आता शेवटचा घास उरल्यानंतर राजवाडे म्हणतात की तुम्ही चक्क हा घास खा शेवटचा. त्यानंतर आता राजवाडे स्वतःच्या चमच्याने स्वानंदीला तो चारत असतो. मात्र हे चारत असताना आता ते म्हणतात की जगात भारी आमची आजी असाचा नारा देत असतात ते. मात्र आता इकडे आजी किडनॅप पूर्णपणे झालेली असते. त्यानंतर आता अंशुज आणि काकू तिकडे त्यांच्यासाठी बघायला गेलेले असतात आणि म्हणतात की कोणासमोर त्या गुंड्यांना ते समजून सांगतात कोणासमोर तुम्ही तोंड उघडायचं नाही आणि म्हातारी काही आता शुद्धीवर आली तर पुन्हा तिला बेशुद्ध करा आणि तिला शुद्धीवर येऊ देऊ नका. त्यानंतर आता काकू अंशुजला म्हणते की चल आता पुढचं काम आपल्याला करायचं आहे, आपण आता इथून निघून जाऊ आणि ते दोघे तिथून निघून जातात.
त्यानंतर आता इकडे स्वानंदी आणि राजवाडे असताना आता राजवाडे स्वानंदीला म्हणतात की तुम्हाला घरी जायचं आहे. त्यानंतर तेवढ्यात राजवाडेला कॉल येतो आणि तो कॉल अननोन नंबरवरून असल्यानंतर तो कॉल कट करून देतो. त्यानंतर राजवाडे स्वानंदीला म्हणतो की हा टाईम आता माझ्या मी बायकोसोबत घालणार आहे, कुठले अननोनचे मी कॉल उचलणार नाही असं बोलत असतो. मात्र आता तेवढ्यात त्याला इकडून अंशूने कॉल केलेला असतो. त्यानंतर काकू म्हणते की तो अननोन नंबरवरून कॉल घेत नाही, तू आता पुन्हा वापस त्याला कॉल कर. त्यानंतर पुन्हा वापस त्याला कॉल केल्यानंतर आता तो स्वानंदी त्याला घ्यायला लावते की कॉल तुम्ही उचला, एकाच नंबरवरून सातत्याने कॉल येत आहेत. त्यानंतर ते कॉल आल्यानंतर त्याला समजतं की ते कॉलवरचा समोरचा म्हणतो की मी तुमच्या आजीला किडनॅप केलेलं आहे आणि ती आता बेहोश आहे आणि यानंतर मी तिच्यासोबत काय करेल याचा भरोसा नाही. मात्र आता हे सर्व काय येते राजवाडेला वाटतं की हे सर्व काही खोटे नाटक आहे. त्यानंतर स्वानंदी म्हणते की त्यानंतर तो समोरचा माणूस म्हणतो की हे मला हलक्यात घेऊ नको असं बोलत असतो. त्यानंतर स्वानंदी राजवाडेला सांगते की तुम्ही कॉल स्पीकरवर ठेवा. त्यानंतर तो म्हणतो की मी तुमच्या आजीला किडनॅप केलेलं आहे, मला 25 लाखाची पैसे कॅश पाहिजे आहे, तू जर 25 लाख नाही दिले तर तुझ्या आजीला मी मारून टाकेल असं बोलत असतो. स्वानंदी आता विचारात पडलेली असते की हा कोणाचा आहे. त्यानंतर त्याचा कॉल कट झाल्यानंतर राजवाडेला वाटतं की आपल्या आजीला आता काय होते की काय. त्यानंतर तो राजवाडे आनंदला तिथल्या तिथं बोलवतो आणि म्हणतो की आपल्याला 25 लाखाची आता कॅश ठेवावी लागणार आहे, आजी आपली किडनॅपरच्या ताब्यात आहे. त्यानंतर आता आनंद कॅश तयार करण्यासाठी ठेवलेला गेलो. राजवाडे आता खूपच पॅनिक झालेले असतात. मात्र आता स्वानंदी त्याला समजून सांगते की काहीच होणार नाही, आजीला आपण घरी घेऊन येऊ, तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजीला किडनॅप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून अंशू आणि काकू आहेत. हे जेव्हा स्वानंदीच्या लक्षात येईल, काकूनेच आता घराच्या तिजोरीमध्ये पण डाका टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि आता याच ठिकाणी राजवाड्याला 25 लाखाची कॅश पण मागत होते. या मागं काकू तर नाही असं काय येते स्वानंदीला वाटायला लागतं आणि हे सर्व प्रकार स्वानंदी आता काकूचा सर्व प्रकार राजवाड्यासमोर उघडकीस केल्याने राजवाडे काय करतील हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.